पालघर लोकसभेच्या निवडणूक रणसंग्रामाला सुरुवात झाली। निवडणूक प्रचाराची सुरुवात झाली। उमेदवारी अर्ज अद्याप दाखल झालेले नाहीत, परंतु प्रत्येक पक्षाला उमेदवारी अर्ज सादर करण्याआधी निवडणूक प्रचाराला सुरुवात करून निवडणूक जिंकण्याची घाई आहे। एकूण परिस्थितीत सत्तेचा सारीपाट म्हणजे काय हे आता आपण पाहणार आहोत। समर्थन लाईव्ह आपण पाहायला सुरुवात केली आहे आणि मी नवनाथ गुरव आपल्याशी संवाद साधतोय। आपण समर्थन लाईव्ह मध्ये आता सत्तेचा सारीपाट हा कार्यक्रम पाहतोय। पालघर लोकसभा निवडणूक प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर निवडणूक प्रचारातील राजकीय नेत्यांच्या बदललेल्या भूमिका आणि राजकीय नेत्यांचं पालघर लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत विकासाचं धोरण या भूमिका परस्पर वेगवेगळ्या आहेत। विकासाचं धोरण बाजूला आहे आणि लोकसभेची निवडणूक जिंकण्याची घाई राजकीय नेत्यांना आहे, अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। यापूर्वी पालघर लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये जी परिस्थिती होती ती परिस्थिती आता नाही। आता उमेदवारी अर्ज सादर होण्याआधीच युतीने आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे। खुद्द शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी वसईतून आपल्या रोड शोला सुरुवात केली आणि ते पालघरपर्यंत आपला रोड शो करणार आहेत। दुसऱ्या बाजूला हितेंद्र ठाकूर काँग्रेस, राष्ट्रवादी, CPM, रिपाई या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन घडून आणून ग्रामीण परिसरामध्ये वाडा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा या तालुक्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत। हितेंद्र ठाकूर यांनी अद्याप आपला उमेदवार कोण असेल हा निर्णय घोषित केलेला नाही। आता आपण पाहू संपूर्ण राजकारण, पालघर जिल्ह्याचं संपूर्ण राजकारण राजेंद्र गावित यांच्या भोवती फिरतंय। राजेंद्र गावित हे पालघर जिल्ह्यातले नाहीत, परंतु राजेंद्र गावित यांनी आमदारकी मिळवली, त्याच्यानंतर ते पालघर विधानसभा पोटनिवडणुकीत पराभूत झाले, त्याच्यानंतर ते अचानक पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार ठरले। आता भाजपनेच त्यांना सेनेचा उमेदवार म्हणून पालघर लोकसभा निवडणुकीत उभा केला आहे। राजेंद्र गावित यांच्या बाबतीत आपण पाहू, राजेंद्र गावित यांना घेण्यासाठी सर्व पक्ष उतावळे आहेत, परंतु हे पक्ष वेळोवेळी आपली भूमिका बदलत आहेत। हितेंद्र ठाकूर यांनी पालघर लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात ज्यावेळी पहिली पत्रकार परिषद घेतली त्यावेळी आपली भूमिका मांडताना सांगितलं की राजेंद्र गावित जर बहुजन विकास आघाडीत येणार असतील तर त्यांचं आम्ही स्वागत करू, आम्ही त्यांना आमच्या पक्षात घ्यायला नाही। आता हितेंद्र ठाकूर काय बोलले ते आपण प्रत्यक्ष पाहू। राजेंद्र गावितांबद्दल चर्चा सुरू आहे, त्याच्यात काय तथ्य आहे? कोण जो शुद्ध यायला दिसत आमची नाना आहे, आमची नाना आहे। कोण जर येत असेल त्याला ना कशाला असणार। बहुजन विकास आघाडीच्या दुर्दैवाने राजेंद्र गावित शिवसेनेच्या बोल्यावर चढलेत। राजेंद्र गावित शिवसेनेचे उमेदवार म्हणून निश्चित झाल्यानंतर त्याच हितेंद्र ठाकूर यांनी राजेंद्र गावित यांच्याबद्दल काय प्रतिक्रिया दिली ते आपण प्रत्यक्ष पाहू। निवडणुकीला तर गावित बहुजन विकास आघाडीत आले तुम्ही त्यांना घेणार का? धर्मशाळा नाही। राजेंद्र गावित यावेळी ज्या पक्षाचे म्हणजे शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार आहेत त्या शिवसेनेचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी राजेंद्र गावित यांच्याबद्दल मागील लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये काय विचार मांडले ते आपण प्रत्यक्ष पाहू। ज्यांच्या बापजाद्याने 25 वर्ष हयात भारतीय जनता पार्टीमध्ये घातली, ज्याच्या बापजाद्यावर हल्ले झाले तरी त्या माणसाने भारतीय जनता पार्टी सोडली नाही। अरे त्याच्या मुलाला तुम्ही वारसदार मान्य करायला तयार नाही। मुख्यमंत्री महोदय तुम्ही म्हणतात की त्यांचा मुलगा वारसदार नाही, तो राजीव गावित वारसदार आहे। अरे हे नंदुरबारचं पार्सल तिकडून इकडं आलंय, हे जळगावच्या हद्दीत राहणारं पार्सल आहे, हे काँग्रेसची मूळ औलाद आहे। हे पार्सल इकडून नंदुरबारला पाठवा आणि खरा वारसदार वनगा साहेबांचा आपल्या समोर बसलाय। राजेंद्र गावित यांनी पालघर विधानसभेची पोटनिवडणुकीत हरल्यानंतर शिवसेनेबद्दलची आपली मतं मांडलीत। ती मतं काय आहेत ते आता आपण प्रत्यक्ष ऐका। शिवसेना आणि बीजेपीने आपल्या सत्तेचा दुरुपयोग करून विशेष करून आदिवासी भागामध्ये कासा परिसरामध्ये या ठिकाणी साम दाम दंडाचा वापर करून आणि विशेष करून पैशाचा मोठ्या प्रमाणात त्यांनी म्हणजे वापर केलेला आहे। आणि निवडणुकीच्या 48 तास अगोदर
शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक यांनी मोठ्या प्रमाणावर त्या ग्रामीण भागामध्ये वावर केला. त्यामुळे त्या ठिकाणी लोकांवरती प्रचंड दबाव आला आणि दबावापोटी त्या लोकांनी त्या ठिकाणी शिवसेनेला मतदान केलेलं आहे. सत्तेचा सारीपाट हा आपला आजचा विषय आहे आणि सत्तेच्या सारीपाटावर स्वतःचं स्थान कायम ठेवण्यासाठी राजकीय नेते मतदारांशी कसं खोटं बोलतात, मतदारांना कसं भुलवतात, हे आता आपण प्रत्यक्ष पाहणार आहोत. राजेंद्र गावित जे शिवसेनेचे पालघर लोकसभेचे उमेदवार आहेत, ते उमेदवार परवा माणिकपूर या ठिकाणी सभागृहात एक बैठक झाली. त्या बैठकीत जाहीरपणे म्हणाले की वसईतील 69 गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मी मार्गी लावलेला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून 69 गावांच्यासाठी जी योजना राबवली जाते त्या योजनेमध्ये करोड रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. या योजनेच्या माध्यमातून जी जलकुंभ उभारण्यात आली आहेत ती जलकुंभ नव्याने पाणी पुरवठा करण्यासाठी लायक नाही आहेत. या जलकुंभची जी परिस्थिती काय आहे ती आपण प्रत्यक्ष पाहू. 69 गावातला पाण्याचा प्रश्न आहे, तोही आपण त्या ठिकाणी निश्चितच आपण त्या ठिकाणी मार्गी लावलेला आहे, प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने 69 गावांसाठी जी पाणी पुरवठा योजना राबवली त्या योजनेअंतर्गत हे जलकुंभ उभारण्यात आलं आहे. अशा प्रकारची अनेक जलकुंभ वसई तालुक्यात निर्माण करण्यात आले आहेत. परंतु ज्या दिवशी हे जलकुंभ बांधण्यात आलं त्या दिवसापासून आज स्थितीत म्हणजे किमान साधारण 8 ते 10 वर्ष या जलकुंभामध्ये पाणीच आलेलं नाही. आज ही जलकुंभ निकृष्ट दर्जाची झालेली आहेत. ही जलकुंभ नव्याने पाणी पुरवठा करण्यासाठी लायक ठरलेली नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जी योजना आहे पूर्णपणे बिनकामाची ठरलेली आहे. सत्तेच्या सारीपाटावर मतदारांना खोटी आश्वासनं देणं हा एक नवा फंडा सुरू झाला आहे. वसईतील 29 गावांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. राजेंद्र गावित 29 गावांच्या प्रश्नावर काय बोलतायत आपण प्रत्यक्ष पाहू. त्यांच्याशी आपण भेटून मुख्यमंत्र्यांनी कसं त्या ठिकाणी सुतोवाच केलेला आहे आणि म्हणून हा जो 29 गावांचा प्रश्न सुद्धा आपण निश्चितच त्या ठिकाणी एक सकारात्मक दृष्टिकोनातून आपण इलेक्शनच्या ठिकाणी मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. प्रश्न अनेक आहेत, अडचणी अनेक आहेत, परंतु आपली पहिली लढाई जी आहे ती लोकसभा आहे, त्यानंतर विधानसभा आणि त्यानंतर महानगरपालिका. सगळे शिवसेना भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जर एकत्र आले तर आपलं पहिलं मिशन हे विधानसभेचं आहे. त्याच्यावरती विधानसभा महानगरपालिकावरती आपण या ठिकाणी शिवसेना भाजप युतीचा झेंडा फडकल्याशिवाय आपण राहणार नाही असं या ठिकाणी सांगतो. सत्तेच्या सारीपाटावर आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी राजकीय नेते मतदारांसमोर कशा भूलथापा मारतात, मतदारांना कोणती स्वप्न दाखवतात, विकासाचं कसं गाजर दाखवतात हे आता आपण प्रत्यक्ष पाहिलं. समर्थन लाईव्हमध्ये सत्तेचा सारीपाट हा कार्यक्रम पाहण्यासाठी यूट्यूबवर समर्थन लाईव्ह सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद.